नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के अकॅडमीमध्ये आपलं सहर्ष स्वागत. तर पहिला व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल की ज्याच्यामध्ये आपण जे काय बोर्डासाठी 1 मार्काचे जे काय क्वेश्चन आहेत ते कशा प्रकारे येतात MCQ मध्ये. तर पहिल्याच लेसनमध्ये तुम्हाला मी जो पहिला व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल x आणि y ची व्हॅल्यू कशी विचारली जाते, त्यानंतर दुसरा क्वेश्चन याच्यामध्ये दुसरा क्वेश्चन कशा प्रकारे जे काही आपल्याला विचारला जातो ते आपण बघणार आहे. हा जुलै 2019 बघा. तर हा जो क्वेश्चन आहे हा जुलै 2019 व 2022 हा क्वेश्चन विचारलेला आहे. तर याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्याची व्हॅल्यू काढायची आहे. तर ती व्हॅल्यू आपल्याला कशी काढायची तर बघा. तर डिटर्मिनंट त्याला मराठीत निश्चयक म्हणतात. निश्चय काढा. डिटर्मिनंट बघा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट म्हणजे निश्चय, याची निश्चय काढा. तर आपलं जे काय सूत्र आहे तर याच्यामध्ये जे काय तुम्हाला हा नंबर दिलाय त्याचं डिटर्मिनंट व्हॅल्यू काढायची. तर त्याच्यामध्ये बघा क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे आता क्रॉस मल्टिप्लाय बघा 5 इंटू -4 मायनस दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये -7 इंटू 3 म्हणजे यांचा काय करायचं आपल्याला मल्टिप्लाय करायचं आणि मल्टिप्लाय करून त्यांचं मायनस करायचे. आता हे जे बॉक्स आहे हे पहिल्यांदा मल्टिप्लाय करायचं आहे. 5 4 जा 20 मायनस मायनस बघा. त्यानंतर 7 3 जा 21 साइन मायनस. आता बऱ्याच मुलांचं चुकी या ठिकाणी होते या ठिकाणी. तर पहिल्यांदा हा जो आहे सेकंड हा सॉल्व करायचा. सेकंड जे काय ब्रॅकेट आहे ते पहिल्यांदा सॉल्व करायचं, कारण बऱ्याच मुलांची चुकी या ठिकाणी होते. तर सगळ्यांनी या ठिकाणी लक्ष द्यायचे की पहिल्यांदा ही आहे हा नंबर -20 आहे तसा घ्यायचा. मायनस मायनस प्लस जे काय आपले प्लस आणि मायनसचे जे रूल्स आहेत, वजाबाकी आणि बेरजेचे जे काही नियम आहेत, तर त्या नियमामध्ये मायनस मायनस काय होतं प्लस होतं, हे लक्षात ठेवायचं. आणि आता परत मायनस प्लस मायनस, मग 21 - 20 तर काय येतं 1 येतं. आणि साइन ग्रेटर नंबर म्हणजे मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. तर प्लस म्हणजे तुमचं काय आन्सर तर काय आलं +1. बघा या ठिकाणी ऑप्शन 4 ऑप्शन मध्ये डी हे तुमचं ऑप्शन आहे, म्हणजे तुमचा आन्सर 1 +1 आलं. तर अशा प्रकारे जे काय आपल्याला डिटर्मिनंट जे काय व्हॅल्यू आहे निश्चय काढा. म्हणून तुम्हाला 1 मार्काला हा क्वेश्चन बोर्डासाठी विचारला जातो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.